सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि दुसरीकडे लोकभवनात शपथविधीची तयारी सध्या सुरू आहे। आज संध्याकाळी अर्थात थोड्याच काही वेळानं तास दीड तासाच्या अंतरानं आता उपमुख्यमंत्री पदाचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, समारंभ पार पडणार आहे। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे आता सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला। एक महत्त्वाची बातमी, राज्यसभा खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलेली होती आणि आता त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि आज संध्याकाळी अर्थात थोड्याच वेळात त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आणि आता सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची सुद्धा चर्चा मागल्या 2-3 दिवसांपासून सुरू होती। पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागू शकते अशा प्रकारची ही चर्चा आहे। मात्र आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। निश्चितच आपण पाहतोय राज्यसभा खासदारकीचा सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागी आता पार्थ पवार यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झालेली आहे। त्या संदर्भात अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय अर्थातच आता थोड्याच वेळात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील, त्यामुळे अर्थातच त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे अशी माहिती आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे, संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आमदार या निवडीवेळी उपस्थित होते आणि आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली, त्यानंतर आता थोड्याच वेळात त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे आणि आता एक महत्त्वाची अपडेट येते, त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलाय। ओम, अगदी बरोबर आहे। खरं तर ही एक औपचारिकता आहे आणि ही तांत्रिक प्रक्रिया देखील पार पडणं तितकंच आवश्यक आहे, कारण दुहेरी सदस्यत्व जे आहे ते आपल्याकडे म्हणजे मान्य नाही आहे, कारण तसं करता देखील येत नाही। एकच व्यक्ती ही 2 सभागृहांचा सदस्य असू शकत नाही अशी देखील एक गोष्ट आहे। दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा असल्यामुळे विधानमंडळामध्ये त्यांची नेमणूक होण्यापूर्वी त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा किंवा संसद सदस्यत्वाचा राजीनामा देणं बंधनकारक आहे। त्यानुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा अजित पवार श्रीमती यांनी खऱ्या अर्थानं आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केल्याचं कळतंय। खरं तर ही औपचारिक प्रक्रिया होती, आवश्यक प्रक्रिया होती, जेणेकरून आता इथून पुढे त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी कुठलीही तांत्रिक किंवा कुठलीही वैधानिक अडचण निर्माण होणार नाही। खरं तर वर्षभरापूर्वी त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती, त्यावेळेला देखील अनेक चर्चा होत्या की सुनेत्रा पवार ज्या लोकसभेमध्ये पराभूत झाल्या होत्या, त्यांची लोकसभा पराभवानंतर राज्यसभेवरती वर्णी लावण्यात आली आहे। खरं तर त्यावेळेला देखील चर्चा होत्या की इतर कुठला देखील सदस्य राज्यसभेवरती जाऊ शकत होता, परंतु कुठेतरी पक्षातून आग्रह झाला म्हणून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं असं तेव्हा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे खुलेपणाने सांगितलं होतं। मात्र आता अजित पवारांच्या या अकाली मृत्यूनंतर खऱ्या अर्थानं राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थानं राज्यसभेची ही जागा आता रिक्त झालेली आहे। जी माहिती आपण सकाळी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा दिली त्यानुसार राज्यसभेच्या या रिक्त जागेवरती अजित पवारांचे पुत्र आहेत त्यांची निवड होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्याच पद्धतीची इच्छा आणि त्या पद्धतीची चर्चा देखील पवार कुटुंबासोबत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एकमेकांसोबत झालेली आहे। पार्थ पवार यांनी स्वतः या संदर्भात इच्छा बोलून दाखवली होती, सकाळी त्या संदर्भातलं वृत्त देखील आपण संबंध महाराष्ट्राला दाखवलं होतं। त्यामुळे आता सुनेत्रा पवारांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या जागी पार्थ पवारांची निवड होणार आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला, त्यात कुठलाही अडचण नाहीये। टेक्निकली आणि कायदेशीरदृष्ट्या आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं प्रतीक्षा आहे की कधीपर्यंत त्या राजभवनामध्ये लोकभवनामध्ये दाखल होत आहेत। खऱ्या अर्थानं आता इथली जी रेलचेल आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीची मंडळी कधीपर्यंत दाखल होत आहेत, कुठली व्यक्ती, कुठले नेते, कुठले मंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य
सदस्य या शपथविधीला उपस्थित राहत आहे. त्या व्यतिरिक्त पवार कुटुंबाचा जो काही मोठा व्याप आहे त्यापैकी सुद्धा सामाजिक जीवनातील राजकीय जीवनातील कुठली मोठी माणसं या शपथविधीसाठी येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळाली त्यानुसार अत्यंत साधेपणा आणि सोप्या पद्धतीमध्ये हा कुठलाही देखावा किंवा दिमागदारपणा न करता हा अत्यंत साधेपणाने शपथविधी केला जाईल. कारण अजित पवारांच्या मृत्यूची या सगळ्या शपथविधीला कुठेतरी एक किनार आहे आणि मृत्यूनंतर खऱ्या अर्थानं चौथ्या दिवशी हा शपथविधी होतो यावर सुद्धा टीका टिप्पणी होते. परंतु एक औपचारिकता म्हणून खऱ्या अर्थानं हा शपथविधी खऱ्या अर्थानं केला जातो आणि काही तासांमध्ये 1 ते 1.5 तासामध्ये सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी जी आहे ती शपथ आणि औपचारिक जी घोषणा आहे औपचारिक जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं राजभवनातल्या लोकभवनातल्या हालचालींवरती आपलं लक्ष असणार आहे. श्रीकांत. ओम, जो मुद्दा तू उपस्थित केला चौथ्याच दिवशी म्हणजे अजित पवार यांचं दुःखद निधन झालं, त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर चौथ्याच दिवशी ह्या सगळ्या घडामोडी घडतायत. त्यामुळं कुठंतरी राजकीय वर्तुळातनं देखील यावर टीका टिप्पणी होत असल्याचं आपण बघितलेलं होतं. इतक्या लवकर अशा पद्धतीची घाई कशाला हवी अशा पद्धतीचे सवाल अनेक राजकीय नेत्यांनी देखील उपस्थित केल्याचं आपण बघितलंय. श्रीकांत, खरं तर लौकिक अर्थानं बघायला गेलं तर या गोष्टीवरती टीका टिप्पणी होणं हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, त्यांचा वारसदार कोण असेल, त्यांचं राजकीय जे काही मोठं विश्व त्यांनी निर्माण केलं ते पुढे कोण चालवणार याबद्दल चर्चा देखील सुरू झाल्या आणि त्या संदर्भामध्ये हालचाली सुद्धा सुरू झाल्या. अर्थात याला कुठेतरी एक राजकीय आणि कौटुंबिक वादाची किनार सुद्धा आहे. आपण पाहिलं असेल की 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात या संदर्भातली चर्चा ही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती आणि अजित पवारांच्या निधनानंतर काही नेत्यांनी जी सूचक विधानं केली त्यातून कुठेतरी अजित पवारांच्या निधनानंतर आता 2 राष्ट्रवादी एकत्र येतील आणि अर्थात अजित पवारांसारखा खमक्या नेता खंबीर नेता गेल्यामुळे आता या विलिनीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांचा असेल. त्यामध्ये सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील आणि स्वतः शरद पवार देखील असतील. एकूण या दुसऱ्या बाजूने अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असतील. ही अशी एक साधारणपणे एक खरं तर व्याख्या केली जात होती. परंतु कुठेतरी अजित पवार गटातल्या लोकांकडनं एक घाई करण्यात आली आणि घाईमध्ये हा शपथविधी केला जातोय अशा या संदर्भातल्या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या आहेत. अर्थात दुसऱ्या गटानं अर्थात शरद पवार गटानं राष्ट्रवादीचं हे जे काही विलीनीकरण आहे किंवा एकंदर अजित पवारांच्या पश्चात जी राष्ट्रवादी आहे ती कुठेतरी टेकओव्हर केली जाऊ नये, टेकओव्हर करण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी कुठेतरी हा एक सेफ गेम खेळलाय किंवा हा एक तातडीनं जो काही घटनांचा जो काही घटनाक्रम आपण पाहतोय तो खेळला गेला किंवा त्या घटना घडवल्या गेल्या अशा देखील दावा प्रतिदावा आता अनेक राजकीय विश्लेषकांकडनं आणि राजकीय नेत्यांकडनं सुद्धा केला जातोय. त्यामुळे या सगळ्या तातडीनं होणाऱ्या घटनाक्रमाला राजकीय आणि कौटुंबिक वादाची सुद्धा किनार आहे हे देखील आपण मान्य करायला हवं. शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन खरं तर आश्चर्यकारक विधान केलं ज्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा एक आश्चर्य निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये सुद्धा की सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात मला कुठलीही कल्पना नाही, मला या संदर्भात कुणीही काही सांगितलेलं नाही. आपण जसं पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये सध्या हळहळ व्यक्त केली जाते. 3 दिवसांपूर्वी अजित पवारांचं निधन झालं, आज 4था दिवस आहे. कुटुंब म्हणून पवार कुटुंब बारामतीमध्ये काटेवाडीमध्ये एकत्र असताना इतका मोठा निर्णय होत असताना अजित पवारांच्या पक्षाकडनं कुटुंबाकडनं अर्थातच ओम, आजची सकाळची शरद पवार यांची जी मुलाखत झालेली आहे त्यांची जी पत्रकार परिषद झालेली आहे त्यानंतर खरं तर अनेक प्रश्न देखील राजकीय उभे राहत आहेत. मात्र त्यावर आता येत्या काळात चर्चा होणारच आहे.